आताच मी 5 फूट आहे. मी कमीत कमी माझ्या डोक्याच्या वरती आहे. अजून तरी कम्प्लीट अजून तो थोडा अजून पुढे गेला नाही तर कमीत कमी 5.5च्या वर सुद्धा जाऊ शकतो. तसंच असं नॅचरल सगळं खाणं आपल्याकडे सगळं मिळतं आणि कस्टमरला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही याची आम्ही सर्व परीने काळजी घेतो. नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आळंदेवाडी या गावात आलेलो आहोत. तर मित्रांनो, आज आपण शिवसमर्थ उद्योग समूहाला भेट देण्यासाठी आलो आहोत. तर आज आपण कल्पेश सनस या सरांना भेटणार आहोत आणि त्यांनी जे शेळी पालन केलंय ते म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने शेळी पालन केलंय याच्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा देतो. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. धन्यवाद. तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या. नमस्कार सर, माझं नाव कल्पेश हनुमंत सनस, मुक्काम पोस्ट आळंदेवाडी, तालुका भोर, जिल्हा पुणे. गोष्ट व्यवसायाची या सर्व टीमचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो, कारण गेले 6 महिन्यापूर्वी आपण एक माझा व्हिडिओ अपलोड केला होता. आज तुम्ही परत माझी काही कारणास्तव मुलाखत घेण्यासाठी आलात, तुमच्या मनापासून स्वागत. तर सर, याच्या अगोदर आपण शेळी पालनावरती तर व्हिडिओ बनवलाच आहे आणि आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जे शेळी पालन करता तर त्याच्यामध्ये लहान पिल्लं जेव्हा तयार होतात तर त्यांच्या वाढीपर्यंत त्यांचं संगोपन तुम्ही कशा पद्धतीने करता? सर, ज्यावेळेस लहान पिल्ले होतात त्यावेळेस आपली शेळ्यांची करडं एक 5 ते 10 दिवस त्यांची चांगली काळजी घ्यावी लागते. म्हणजे त्या शेळीला लहान पिल्लू जन्मतं त्या 10 ते 15 मिनिटात त्याला आपल्याला थोडासा नॉर्मल चिक्क ना शेळीचा पाजावा लागतो आणि नंतर मग शेळीची काढताना त्याची आई समजायला लागते तेव्हा तो ऑटोमॅटिकच त्याचं पिल्लू तिच्या आईपाशी जाऊन 2 टाइम आपण जसं सोडल तसं त्याचं दूध प्राशन करतो. आणि थोड्या दिवसांनी मग एक 5 ते 6 महिन्यात आपण त्यांना म्हणजे थोडं थोडं खायला सुरुवात केल्यावर स्टार्टिंगला सुबाबळीचा पाला किंवा मग असे मक्याचा पाला, हे कडवळाचा कावळा थोडासा पानं हे अशी चगळायला सुरुवात करण्यासाठी यांना आपण थोडंसं असं दोरीला बांधून ठेवतो आणि त्यानंतर मग ती खाण्यास सुरुवात करतात. मग त्यांची अशी ग्रोथ चांगली, दूध आणि एक बाहेरचं थोडंसं अन्न खाऊन थोडीशी ग्रोथ चांगली होते. तर सर, याच्यामध्ये शेळी पालन करताना तुम्ही औषधांचा किंवा टॉनिकचा वापर करता का? सर, नाही करत. आम्ही कुठल्याच प्रकारचा बाहेरचा औषधांचा वापर करत नाही, कारण आपली शेळी 8 ते 9 महिने तर कमसे कम बाहेरच फिरते आणि ह्या उन्हाळ्यात सुद्धा आपण आहे ना थोडंसं मुक्त संचाराला नेतो. त्यावेळेस आंब्याचा पाला असेल, कुठं चिंचचा पाला असेल, बोरीचा पाला असेल, शेवगा आहे आपण लावलेला आहे बघा समोर साईडला, आणि आंब्याची झाडं सुद्धा छोटी छोटी लावलेली आहेत. त्यात पेरूचा कुठं झाड मिळालं तर समजा एखाद्या शेतकरी मित्रांनी सांगितलं की झाड जरा तोडून शेळ्यांना घाला, तर पेरूचं सुद्धा झाडाची पानं आहेत ना शेळीला उपयुक्त आहेत. आणि आंब्याची पण आंब्याच्या पानं खाण्यात आली शेळीच्या तर शेळीच्या हिरड्या ज्या असतात ते मजबूत राहतात. आणि बोरीची जर पानं आपण कळकाटाच्या काठीने जोडून त्यांना खाली पाडून घातली तर शेळीचे आतले त्वचाचे रोग आहेत ना पूर्ण म्हणजे शेळी कव्हर करते स्वतःचे औषध तयार करून, कारण ते रवण करण्यात त्यांचा रस होतो आणि तो शरीराला पाचनात जातो अन्न पाचनात, तेव्हा ती शेळी त्यातनी त्याचे औषध तयार करते. म्हणजे अशी इथं लिंबाचा पाला तिथं कॅल्शियम मिळते, सगळ्या जगाला ठाऊक आहे. पण अशी इतका आपल्या निसर्गात साठ आहे शेळी पालनासाठी की तो आपल्या फक्त समजून घेता आला पाहिजे की कोणत्या झाडातून कोणतं शेळीला औषध किंवा कोणता खुराक मिळू शकतो. त्यामुळं कधीच असा योग आलेला नाही की एवढा की आपल्याला शेळीला कोण मेडिकल करावं लागलं एवढं. ही सुबाबळ आहे, ही आता आपण 1 महिन्यापूर्वी कट केली होती. शेवगा आहे, शेवगा सुद्धा आपल्या बार निघून गेल्यावर शेंगा जास्त विक्री न करता आपण शेळ्यांना घातलाय, कारण सुबाबळीचा तर पाला रेग्युलर शेळ्या आवडीनेच खातात, त्याचे फायदे पण सर्वांना माहिती आहेत. शेवगा जर ज्यावेळेस आपण शेळ्यांना खायला घालतो अगदी शेंग जरी, तर कॅल्शियम शेळीचं भरून निघतं, पाल्यातूनही कॅल्शियम भरून निघतं. त्यामुळे आपण उपयुक्त चारा म्हणून अगदी औषधासारखा औषध सुद्धा मागं टाकेल असा शेवग्याचा पाला आपण खायला घालतो. आंब्याची झाड आहेत, खाली फणसाचं झाड आहे, परत इथे आपल्याकडे पेरूचं झाड छोटी छोटी लावलेली आहेत की जेणेकरून भविष्यात ह्या शेळींना आपल्याला जागेवर हे सगळं अन्न उपलब्ध होईल.
आणि अशी बरीच पुढे पण प्रकल्प आहेत आपल्याला करायचे ह्या आपल्या जागेत, की शेळ्यांना भरपूर कसा पाला इथल्या इथं जागेवर मिळेल त्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत. चला आपण पुढे परत दाखवू आपण शेळीसाठी अजून कोणते कोणते उपाय काढलेले आहेत खाण्यासाठी. याची हाईट किती येईल सर? सर याची हाईट कमीत कमी 5.5, अजून तो कम्प्लीट उभा राहिला नाही, पण याची हाईट कमीत कमी 5.5 फुटाच्या आसपास येईल. हे बघा, चलिया चलिए. कमीत कमी 5.5 फूट आहे. आताच मी 5 फूट आहे, मी कमीत कमी माझ्या डोक्याच्या वरती या अजून तरी कम्प्लीट. अजून तो थोडा अजून पुढे गेला नाही तर कमीत कमी 5.5च्या वर सुद्धा राहू शकतो. तसंच असं नॅचरल सगळं खाणं आपल्याकडे सगळं मिळतं आणि कस्टमरला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही याची आम्ही सर्व परीने काळजी घेतो. कारण आज आपला कस्टमर जागला तरच आपल्याकडे तो वारंवार येणार आहे, आपल्याकडून चांगल्या पद्धतीचं नाही येणार. पण जर आपण कुठलं औषध वगैरे वापरलं तर त्याचा कस्टमरला सुद्धा फरक पडतो. त्यामुळे आम्ही कुठलंच ही औषध वगैरे वापरत नाही. असं नॅचरल सगळं खाणं म्हणजे ही मका असेल किंवा अजून आपण कडवळ केलंय, भुईमुगाचा पाला येतो खाण्यात, त्यांच्या कधी कधी कडबा येतो ज्वारीचा, असं सगळं खाऊन तयार केलेले सगळे ब्रीड किंवा शेळ्या असतात आपल्याकडे. गेले 6 महिन्यापूर्वी तुम्ही सर आला होता तेव्हा मी नवीन स्टार्टअप केला होता. म्हणजे पावसाळ्यात तर मी बाहेरच ठरवले शेळ्या. नंतर तुम्ही व्हिडिओ करून गेल्यानंतर मी पूर्णपणे अशी आम्ही लहान मुलं दोन्ही आणि मी पूर्णपणे मेहनत करतोय की आपल्या दर्शकांना किंवा युट्यूबच्या प्रेक्षकांना किंवा जो नवीन तरुण असेल तो या उद्योगात कसा प्रेरणा घेईल आपल्याकडून किंवा आपल्या शेळीपालनाकडून, त्यासाठी आम्ही पूर्णपणे मेहनत करतोय जीव तोडून. त्यानंतर बघा 6 महिन्यानंतर आपण ही सगळी शेती कधीच हिरवी नसायची, उन्हाळ्यात सुद्धा इतकी शेती आपण हिरवीगार केली फक्त शेळी पालनासाठी. हा घास लावला नेपियरचा जो शेळ्या सुद्धा आवडीने खातात कुट्टी केल्यानंतर. म्हणजे कुट्टी का करायची असते तर जास्तीत जास्त ते संपून टाकतात कुट्टी केल्यावर, त्यांना चावायला बरं पडतं. मग आपण हा घास लावला, त्यानंतर पुढचा घास लावला, असे मक्याची 4 अजून 5 वावर आहेत. आता ही मका एवढी उभी, म्हणजे हे सगळं आज एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा आपण त्यांना हिरवगार सुबाबळ इतर पाले हे सगळं एकत्र करून मिश्रण करून घालतोय खायला. तो बघा आता आंब्याचा पाला खातो तो बघा ते या पुढे तुम्हाला मी दाखवतो असं. आणि पेरगा असे जर आपण हा लावला आणि जर आपल्याकडून 6 महिने जरी कटिंग नाही झाला तरी ह्याची काडी अशी राहत होत नाही चावायला शेळीला. आणि शेळीला सॉफ्टच राहते काडी, म्हणजे फार बुडक्यापर्यंत काडी सॉफ्ट राहते. त्यामुळे कुट्टी केली तर अजून शेळी चांगली आवडीने खाते. म्हणून हा घास लावला. अजून आपल्याला नवीन नवीन प्रयोग आपण राबवणारच आहे. थोडासा वेळ द्या मला पुढं, कारण कसं आहे आता आपलं स्टार्टअप झालेला अजून 1 वर्ष नाही झालं, कमीत कमी 3 वर्ष तर लागतात संघर्षाला असल्या, असं मला तरी जनरल नॉलेज मध्ये कळतंय किंवा मला 3 वर्ष तरी अजून चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे काम. पण तुम्ही वारंवार येताय त्यामुळं मला पण ऊर्जा मिळते की काम करण्याची. थोडंसं इतकं म्हणजे बरं वाटतं की कधी आपला स्टार्टअप सक्सेस होण्या अगोदर आपलं कोणतरी व्हिडिओ घेऊ इच्छित आहे. मी परत एकदा बोलता गोष्ट व्यवसायाच्या टीमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला योग्य समजताय की कुठेतरी आमच्या जर्नीमध्ये तुम्ही पण आमचं मोलाचं सहकार्य तुम्हाला तुमचं या सगळ्या ह्याच्यात. आणि मी परत सांगेल की मी अजून सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करेन. आज तुम्ही माझ्याकडे आला होता की ईदच्या हिशोबाने आपल्याला एका बोकडाची विक्री करायची एका नागाची, तर त्याचा आपण व्हिडिओ केलाय सुद्धा. परत आपण त्याला पूर्ण एकदा दाखवूया की काय पद्धतीचा आहे तो, कशा पद्धतीचा आहे. आणि सर्व ग्राहकांना जर कोणाला आवडल्यास संपर्क करा. 703035 6037 शिवसमर्थ उद्योग समूह आळंदेवाडी. तर सर हा जो तुमच्याकडे बकरा आहे किंवा जे ब्रीड आहे तर ते कोणत्या जातीचा आहे आणि याचं वैशिष्ट्य काय? सर हा जो बकरा आहे याचं ब्रीड बिटल आहे, म्हणजे हा प्युअर बिटल मध्ये थोडंसं आता वर्जन नवीन आलेले आहेत या बिटल मध्ये. अजून कानाची लेन ह्याच्यापेक्षा वाढीव आलेली आहे, पण हा बिटल आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा लवकर ह्याचं ब्रीड जे म्हणजे पिल्लं येतात ह्याची पुढची ती लवकरात लवकर ग्रोथ धरतात. म्हणजे
आपण जे खाणं इतर गावरान शेळीला देतो आणि तेच खाणं जर आपण ह्याला दिलं, ह्याच्या कार्डांना दिलं, तर ह्याच्या कार्डांची वजन वाढ लवकर होते. तर आपण ह्याचं वैशिष्ट्य अजून भरपूर आहेत की म्हणजे ह्याचे कानाचं स्ट्रक्चर, डोळे बघा व्हाईट असतात आईस पूर्ण, आणि ह्याचा चेहऱ्याचा ही बघा म्हणजे ही जी हे नाक असं थोडस ह्याच्याकडे येतो पोपटाकडे वरती, आणि उंची वगैरे भरपूर येते याची. त्यामुळे पुढची जी पिढी आहे ना ह्याच्यापासून जन्म घेणारी, ती पिढी अगदी सुदृढ जन्मते आणि मुळातच ती वजन घेऊनच येते. म्हणजे थोडक्यात आपल्या लहान कार्डाचं वजन त्यावेळेस कमी कमी 5 ते 7 किलो येते याच. त्यामुळे पुढे ग्रोथ पटकन करतात ती लहान पिल्ले. आणि साधारणतः याचं वजन किती आहे, म्हणजे कितीपर्यंत भरेल? साधारण वजन कमीत कमी आता 50 ते 55 किलो आहे. आणि ते पण काय आहे ते पण सांगतो, आपला नैसर्गिक चारा येतो नाही का, नैसर्गिक कुठल्याही अन्न औषधाचा किंवा कुठल्याही ह्याचा आपण म्हणतो ना गोळी पेंट किंवा बऱ्याच कंपनीचं येतं कणक म्हणून, जे बोकडाचा खुराक म्हणून, ते कुठलाही आपण यूज करत नाहीये. कारण त्याचे साईड इफेक्ट मला स्वतःला माहिती आहेत. कारण ज्यावेळेस मी गाडीवर असायचो त्यावेळेस मी हे सगळं डोळ्याने बघितलं. त्यामुळे माझी कुठली इच्छा होत नाही की कस्टमरशी काय म्हणतो आपण चिटिंग करण्यासारखी ती गोष्ट आहे की आपण त्याला खायला घालायचं भरपूर बाहेरचं विकतचं, आणि त्याला त्याची तब्येत करायची आणि त्याची मग मोठी ग्रोथ करून मोठे पैसे कमवायचे. पण कस्टमरच्या हेल्थशी खेळण्याचं माझ्या तत्वात बसत नाही. तर सर, तुम्ही हे ब्रीड मोठं झाल्यानंतर विकता, तर ती कोणकोणत्या कारणांसाठी विकता? त्याचं कारण सर असं आहे की ब्रीड मोठा झाला तर आता जवळच येऊन सण येऊन ठेपला ईदचा, तर ईदीसाठी कुर्बानीसाठी सुद्धा बकरी लागते. कोणता शेतकरी असेल, कोणता शेळी पालक मित्र असेल, त्याला जर गावरान सोडून जर ह्याच्यावर बिटलवर काम करायचं असेल तर त्यांनी तो सुद्धा हा ब्रीड खरेदी करू शकतो आणि एक योग्य दरात त्याची किंमत करून आपण त्याला समोरच्याला देईल. आणि त्याचे त्याला फायदे पण समजून सांगेल मी की का न्यायचा शिवसमर्थ उद्योग समूहातून तुम्ही हा बिटलचं ब्रीड. कारण इतकं नैसर्गिक पद्धतीने सांभाळलेलं ब्रीड आहे की कुठलाही साईड इफेक्ट शेळी पालकाला म्हणजे सांभाळताना पण पुढे होणार नाही, कुठलाही तोटा होणार नाही. आणि जर हा कटिंगला जर गेला चुकून कोणत्या ग्राहकांना तर त्याच्या खाण्यातून सुद्धा त्याला कुठला साईड इफेक्ट होणार नाही, एवढी आम्ही काळजी घेतो. त्यामुळं शेळी पालक मित्र असेल किंवा कोणता आता सण येऊन ठेपला आपला मुस्लिम बांधवांचा की ईद आलेली आहे, त्यांना देवाच्या कार्यासाठी लागतात ही बकरी, त्यांनी सुद्धा संपर्क करायचा आहे. जर आवडलं तुम्हाला, ह्याची सगळी माहिती ऐकल्यावर जर तुम्हाला सगळं आवडलं असेल हे ब्रीड आमच्याकडून खरेदी करण्यासाठी, तर नक्की संपर्क करा. तर तुमचं मनापासून धन्यवाद सर. तुम्ही जे शेळी पालन करतायत त्याच्यातून तर मला असं समजलं की तुम्ही लोकांचा जास्त विचार करताय. की आता मी भरपूर शेळी पालन बघितले की त्याच्यामध्ये जे शेळी पालन करतात तर त्यांचा एक उद्देश असतो, म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे शेळींचं वजन वगैरे वाढवायचं आणि स्वतःचा नफा करून घ्यायचा. तर तसं तुमच्याकडे काही दिसत नाही, तुम्ही त्यांना ऑर्गॅनिकच जास्त खायला घालताय. तर यासाठी तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या कस्टमरचा विचार करताय. करावंच लागेल सर, कारण आपण स्वतः मी जिम केलेली आहे म्हणजे तुम्हाला कळतच असेल. त्यामुळं फायदे तोटे खाण्यातून सगळं मला माहिती आहे, म्हणजे की काय खाल्ल्यावर काय तोटा होतो, कोणतं खाल्ल्यावर कोणता फायदा होतो. आपल्या तर यांच्यात काहीच फरक नाही, यांना फक्त बोलता येत नाही. आलं का लक्षात? बरोबर. नाही तर त्यांची शरीर स्ट्रक्चर हे थोडस आपल्या साम्य आहे. बघा तुम्ही, तो उभा राहिल्यावर त्याचे पाय आपल्या पायासारखे दिसतात, त्याचे दोन पुढचे पाय आपल्या हातासारखे दिसतात. बरोबर. कान आपल्या मागच येतात. म्हणजे आपल्या तर ह्याच्यात काही फरक नाही, थोडा फरक आहे. पण माणूस आणि प्राण्यात थोडासाच फरक आहे, नाही तर काहीच फरक नाही. तसं आपल्याला कळलं पाहिजे ना की आपल्या ब्रीड असेल कोणतं शेळीचं किंवा त्याला कोणती शेळी असो, त्याला आपण काय खाण्यात दिलं पाहिजे आणि काय खाल्ल्यावर आपला कस्टमर कसा जगल. म्हणजे आपल्याकडे आता कोंबड्या पण आहेत, तुम्ही मागे पण बघितलंय. अक्षरशः सर मला आता रिव्ह्यू यायला लागलेत, म्हणजे लोकांना थोडस लेट कळतं. लोकांना आधी महाग वाटतं त्या गोष्टीचं की आपण कोणत्या पैसे मागतो त्यांच्याकडे, ऑर्गेनिकचे पैसे मागतो आपण. बरोबर. अंड्याची साईज तीच असते, थोडस गावरांचं थोडं लहान येतं, तसं बॉयलरचं थोडं मोठं येतं, पण त्याची कारण पण तशी.
परवाच माझ्या एका मित्रांनी म्हणजे त्यांना माहित नव्हतं मग मी अंडी पण विकतो गावरान. माझ्याकडून त्यांनी 75 अंडी नेली. ओके. त्यांचा दुसऱ्या दिवशी मला फोन आला, आपल्या हातव्याचे अमित जामदार म्हणून, की त्यांनी अंडी नेताना मला कॉल केलता की दादा अंडी छोटी आहेत जरा नाही का साईजला. तर मी त्यांना काय म्हणलं, तुम्ही अंडी पहिली खा आणि मला रिझल्ट सांगा. जर त्यात काय कुठली चिटिंग जर सापडली ना तर अंडी खाल्लेलीच आहेत तुम्ही, तुम्हाला हाय असे पैसे मी पेमेंट परत करतो. तर ते म्हणले अंडी खाल्ल्यावर कळलं की अंडी काय लेवलची आहेत ती. म्हणजे माणसाला ती अंडी खाल्ल्यावर कोणताही साईड इफेक्ट होत नाही. म्हणजे ह्याच ब्रीडचं नाही, मी गावरान ब्रीड सुद्धा थोडस अंगावर सांभाळतोय. म्हणजे मला परवडत नाही. आज मी 15 रुपयाला अंड देतो, पण मला परवडत नाही तरी पण. कारण आपल्याला 20 कोंबड्यामधले, आता 20च आहे सध्या, 20 कोंबड्यांमधले आपल्याला 5 ते 7च अंडी मिळतात. काय कोंबड्या आपल्याला म्हणजे न अंडी देणाऱ्या कोंबड्यांना सुद्धा खायला गावला. आपण 40 रुपये किलोची बाजरी खायला घालतो आणि आपल्याला अंडी मिळतात 5 ते 6, म्हणजे 15-90, म्हणजे 30-40 रुपये आपण रोजचा तोटा खातोय. पण आपल्याला ब्रीड वाढवायचंय, कारण आता थोडस बंदिस्त आहे, थोडस मुक्त आहे. त्यामुळे रोजच्या रोज खाद्य उत्पादन होत नसल्यामुळे आपल्याला बाहेरची किलोनी बाजरी आणून खायला घालावी लागते. तसं आपलं मोठं प्रोडक्शन होणार आहे, म्हणजे प्रोजेक्ट मोठाच करायचा आपल्याला. त्यावेळेस आपल्याला खाद्य घालावं लागणार नाही याची खात्री आहे. आणि तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर, कारण तुम्ही खरंच धन्यवाद. तुम्ही दुसऱ्यांदा आला 6 महिन्यात, मला बोलत आश्चर्य वाटते की तुम्ही म्हणजे काहीतरी तुम्ही पण सांगू शकणार नाही की तुम्ही आमच्यात काय पाहताय, पण तुम्ही 2 वेळा आला तर मला खरंच बरं वाटलं. म्हणजे इतकं मनापासून समाधान वाटलं की आपण अजून काहीच नाही ग्रोथ केलेली, म्हणजे पण आपल्याकडे आपण जे अभ्यास केला त्या गोष्टीवर माणसांना काहीतरी मिळणार आहे. आणि मी पण भरपूर प्रयत्न केले की माझ्याकडची काय जी ज्ञानाची क्षमता आहे ती मी वाटण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.